चला मॅचला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळते. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका साईडला उत्तरशिव संघ, दुसऱ्या साईडला तोंडरे संघ. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज इकडे तयार झाला. पहिलाच बॉल हवेत आहे आणि ते बघा सोपा झेल खरं तर सोडण्यात आला. आज खरं तर आजच्या रात्रीमध्ये बऱ्याचशा कॅचेस सोडताना खेळाडूंना आपण जरूर पाहिलं आणि त्यातली ही एक कॅच होती. आणि या मुवमेंटला बघा बॅटरला पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची संधी इकडे मिळाली आहे, जीवदान मिळाले. स्वतः खरं तर गोलंदाजाच्या हातातून ही चूक घडत असताना आपल्याला बघायला मिळाली. मुश्किल काम असतं आपल्या फॉलोथ्रोमध्ये खरं तर बॉलला फील्ड करणं. बॉल निघाला. याही वेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. वेग प्रचंड होता. ऑफ साईडला खरं तर भरपूर वेगानं हा बॉल डिलिव्हर केला होता आणि इकडे बघा डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज प्रतीक पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रतीक. या बळीला बघा जितक्या वेगानं आल्या तितक्याच वेगानं बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षदच्या बॅटमध्ये धमाका. फुलटॉसला फुल टोल करणारा हा चौकार आपल्याला बघायला मिळतो. पुन्हा एकदा नुकताच चौकार आपल्याला बघायला मिळाला. खूप चांगला फटका खरं तर बॅटर हर्षदनं इथून मात्र एक्झिक्यूट केला. बॉल तयार झालेत पुन्हा एकदा. बॉल निघाला. या वेळेला लाईन मागे खेचली होती परंतु ही लाईन पहिलेच ओळखली आणि बघा हर्षदच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार येत असताना आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग इथून मात्र दाखवली जाते. बघा पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि ज्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात तशा प्रकारे इकडून मात्र बॅटिंग केली जाते. बॅटिंग करणाऱ्या उत्तर शिव संघाच्या हर्षद खेळाडूच्या माध्यमातून पव्या 2 बॉलवरती 2 चौकार आले. लगातारचा तिसरा येईल का? तिसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरलो नाहीये मी, सध्या अनुभव घेतोय. लवकरच माझ्या 6-7चे किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त अफलातून खेळ इथून मात्र दाखवला जातोय आणि लगातार 3 बॉलमध्ये 3 चौकार येत असताना खेळाडूचं नाव आहे हर्षद. बघा बॉलच्या मिरिटवरती क्रिकेट खेळलं जात आहे. जसा बॉल तसा फटका इथून मात्र सजवला जातोय आणि इथे बघा धुवाधार आता बॅटिंग सुरू आहे हर्षदच्या माध्यमातून. गोलंदाज प्रतीक पाटीलला कुठेतरी टार्गेट केले की काय तेच चित्र आपल्याला बघायला मिळतंय. प्रतीकच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. बॉल तयार होतो. प्रतीक या बळीला देखील समोरच्या दिशेला तिकडे फिल्डर आहेत. थोडेसे फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि या मुवमेंटला 2 धावा आता पूर्ण होतात. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती आता रन्स आपल्याला बघायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती. चला बघा लक्ष द्या. टाइम अलर्ट आहे तुमचा. आम्ही टाइम ऑन केलेला आहे. तुम्हाला 25 मिनिटांचा वेळ आम्ही दिलेला आहे.
आणि 20 मिनिटामध्ये तुम्हाला कंपल्सरी 4 षटकं हाताळावी लागणारच आहेत. अन्यथा बघा 21व्या किंवा 22व्या मिनिटाला तुम्ही जर 5वं षटक सुरू करता तर एक खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये येईल. ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजीच्या रनवेवरती बॉलर आला प्रितेश पाटील. चला बॉलर वेळ कमी घ्या. प्रितेश पुन्हा एकदा तयार होतो मॅम. मेंडेटरी दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी आता त्याच्या खांद्यावरती दिली आहे. सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. व्हाईटिश काऊ कॉर्नर, त्यानंतर लॉंग ऑन रिझर्व मध्ये एक खेळाडू आपण पाहतोय. आणि बघा एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू त्यांनी तैनात ठेवला. पुढचा बॉलर तयार होतोय प्रितेश. यावेळेला लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. बॉल तयार होतो प्रितेश पुन्हा एकदा. पहिला बॉल हाताळण्याकरिता अजूनही मात्र त्याची धडपड सुरू आहे. गोलंदाज निघाला. यावेळेला इनफिल्डच्या वर्ण वाह काय फटका सजवलाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या बॉलवरती तब्बल जर का आपण पाहिलं तर 4 धावा आपल्याला बघायला मिळाला. काय दर्जेदार फटका आपण पाहिला. 4 धावा आपण पाहतोय. क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फुटवर्कचा खूप चांगला वापर इथून मात्र हा फटका खेळत असताना खेळाडूने दाखवला. पायांची मुवमेंट पाहण्याजोगी होती. जसा बॉल आला तसा लगेचच त्या बॉलवरती तुटून पडला फलंदाज सुशांत. पुढचा बॉल. प्रितेश तयार होतोय. प्रीतेचा बॉल कट केलाय. इथे बघा गॅप शोधण्याचा प्रयत्न जरूर झाला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेची मांग आहे आणि 2 धावे इकडे पूर्ण झाल्यात. बघा मोठे फटके तर आले खरे परंतु सिंगल डबलनं देखील धावफलकावरती धावा आता इथे जोडल्या जात आहेत. 22 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज निघाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील वेग प्रचंड होता. आणि इथे बघा गोलंदाज सांगतो की तू मला चौकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाहीये. तुझ्या हातात बॅट आहे तर माझ्या हातात बॉल आहे. आणि इथे बघा दोघांमध्ये चांगलं बॅटल रंगले. चौकार आल्यानंतर आता गोलंदाजाचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतं. नुकताच डॉट बॉल त्याने हाताळलाय. चांगली बॉलिंग करतो. पुढचा बॉल. यावेळेला स्लॉट मध्ये दिला. आणि असे बॉल खरं तर बॅटर सोडत नाही. आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर मैदानाच्या बाहेर. बघा अय्वा कॅच तिकडे पकडलेली आहे. आणि सन्माननीय आदरणीय मदनजी मते साहेबांच्या वतीनं जे 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं ते कॅश प्राईज आता त्या प्रेक्षकांनी जिंकलेलं आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. एकाच धावेवरती इकडे संयम दाखवावा लागतोय. षटक संपलंय. चला स्कोरर आमच्यापर्यंत अपडेट देतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. एक बॉल अजूनही शेष आहे. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. म्हणून तर तयार होतात प्रितेश. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल हवेत. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावले. पकडला जातोय. झेल विकेट आली आहे. आता ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात.
फुलटॉस बॉल आला आणि त्या बॉलला बॅटर सोडणार नाहीये, तिकडे 4 धावा प्राप्त झाला. बघा स्क्रीनवरती दाखवलं जातंय ज्या भाग्यवान प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल पकडला त्यांना मदनजी मते साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज देऊन सन्मानित केले जाते. वाव, काय फटका सजवला, जबरदस्त, अद्भुत, अविस्मरणीय, लाजवाब रिवर्सचा फटका दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका, षटकार. ऍक्शन रिप्ले बघा, अगोदरच मन बनवलं होतं आणि या बॉलवरती तब्बल 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग सध्या सुरू आहे सुशांतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉलर निघाला, पुढचा बॉल सुजल. या वेळेला आणखीन एक लांब 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 लचक, लांब पल्ल्याचा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. पंचेचाळीस धावा आता धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. सुशांतनं त्याच्या बॅटिंगचा आता गेर इकडे बदलला. 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. मागील बॉलवरती रिव्हर्सचा फटका आपण पाहिला आणि या बॉलवरती बघा डीप स्क्वेअर लेग च्या डोक्यावरनं अक्षरशः हा फटका सजवला आणि इकडे 6 धावा बुक झाल्या. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. पव्या लगातारचा 3रा षटकार येईल का? हो, पुन्हा एकदा मन बनवलं होतं आणि इकडे जर का आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटर बीट झाला. डॉट बॉल आला. 10 बॉलमध्ये वैयक्तिक 30 धावांचं योगदान या मॅच मध्ये फलंदाज सुशांतनं दिले. नॉट आउट तो सध्या बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न झाला आणि पुन्हा एकदा खरं तर संयमाची भाषा इथून मात्र बॅटरला वापरावी लागली. डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. 2 षटकार आले खरे, परंतु त्यानंतर बघा सुजलने इकडे कमबॅक केले. तो चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करतोय. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत मिळाली आहे विकेट. जो फलंदाज या मॅच मध्ये घातक फलंदाज म्हणून ओळखला जात होता तो सुशांत आता इथून मात्र बाद झाला. सन्माननीय आदरणीय विनोदजी पाटील साहेब, मिलिंदजी पाटील साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब, बलीजी पाटील साहेब या सर्वांचं खरं तर इथे शुभागमन होत असताना आपल्याला बघायला मिळतं. आपल्या सर्वांना विनंती आहे या व्यासपीठावरती आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन खरं तर आसन ग्रहण करायचं आहे. तोंडरे गावचे खरं तर आमचे हे सर्व मित्रमंडळी आपल्याला बघायला मिळते. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. साहिल पाटील आला. बॉल तयार होतोय. या वेळेला देखील फटका तर दमदार आहे. तिथे बघा लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. खूप चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे सुद्धा एकच झाली आहे. साहिल गोलंदाजीच्या मोर्चावरती आपल्याला बघायला मिळतोय. काय पडद्याच्या एंड कडून तो सध्या बॉलिंग करतोय आणि इथे बघा पहिल्या बॉलवरती त्याने 1 धाव खर्च केली आहे. साहिल पुन्हा एकदा निघाला
आता स्ट्रायकिंग लाईनला डाव्या हाताचा खेळाडू सध्या आपल्याला बघायला मिळतो बा धीरज. बघा आता धीरज कशा रीतीने इकडे बॅटिंग करणारा. बॉल तयार झाला पुन्हा एकदम. साहिल तयार झाला. पुढचा बॉल. यावेळीचा वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो. गंटिंग साऊंड देखील ऐकायला मिळालं ज्या वेळेला साहिलनं हा बॉल हाताळला. तदनंतर त्यांच्या मुखाद्वारे ऑटोमॅटिकली आवाज आला. त्याला क्रिकेटमध्ये गंटिंग साऊंड असं म्हटलं जातं. आणि या मुवमेंटला बघा डॉट बॉल आला. मागील ओव्हरमध्ये 2 षटकार जरूर आले आणि आता या ओव्हरमध्ये साहिलच्या माध्यमातून धावांना लगाम लावण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. चांगली बॉलिंग. पुढचा बॉल. बॉल तयार झाला. साहिल तयार होतो. चला बघा 20 मिनिटं तुम्हाला दिली आहे 4 ओव्हरसाठी. जास्त वेळ तुम्ही दौडू शकणार नाहीये. पुन्हा एकदा वेगवान बॉल. विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाली आहे. बॉलचा इतका वेग होता की विकेट किपरच्या हातांना सुद्धा चटका बसला या वेगाचा. जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अफलातून गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. साहिलच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करतोय मला का बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं तो सांगत असताना आपल्या धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळीला देखील बॉल बॅकड्राईव्ह खेळल्या. समोरच्या दिशेला फिल्डर धावतायत. लॉंग ऑफ मधून खेळाडू बॉलच्या मागे विसावलेत आणि इथे बघा रनआउटची संधी जरूर होती परंतु ती संधी आता इकडे गमावली आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. साहिल निघाला. साहिल तयार होतो. यावेळीचा हा बॉल इनफिल्डच्या वरनं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं हा फटका सोडलाय आणि इथे बघा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि इथे बघा गोलंदाजाला 4 धावा मोजाव्या लागल्या. खरं तर आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला स्ट्रोक चांगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. वाईडिश काऊ कॉर्नर रिझन मध्ये प्रोटेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि इकडे सुद्धा एकच धाव आली आहे. ओव्हर नंबर 4-6 खेळ इकडे संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 54 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर आम्ही कौतुक करतोय तोंडरे टीमचं. 19 मिनिटांमध्ये त्यांनी मात्र 4 षटकंही हाताळलेली आहेत. अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तर आमच्या मॅचेस खरं तर लवकर फिनिश होतील. अजूनही 6 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 6 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हरमध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला राकेश पाटील. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. 54 धावा झालेल्या आहेत. 54 रन्स 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा नेक्स्ट मॅच सी करवले यंगस्टर आणि नितलस तेजस यांचा संगम. टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. सी करवले यंगस्टार आणि नितलस तेजसचा संघ. शॉर्ट बॉल. या बॉल वरती फलंदाज तुटून पडलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा मिळाल्या 6 धावा.
से करेंगे सबका स्वागत आणि गोलंदाजाचं इथे बघा षटकाराने स्वागत केलं. पहिलाच बॉल हाताळत असताना गोलंदाज राकेश पाटील, त्याच्यावरती फलंदाज खर तर प्रशांत तुटून पडला. काय फटका मारला, कडक होता, बेधडक होता. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. धावफलकावरती धावा झाला 60. बॉल तयार. पुन्हा एकदम यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. विकेट किपर बॉलच्या मागे पकडला जातो. झेल विकेट आली आहे आणि बॅटर बाद झाला. प्रशांत टू द डगआउट. धावतच जायचं. आणि आता बघा टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला राकेश पाटील जरूर पाहायला मिळाला. षटकार आला आणि त्यानंतर मात्र त्याने विकेट घेतली. 4 बॉल अजूनही त्याच्या स्पेल मधील बाकी आहेत. राकेशचा वेगवान बॉल आहे. फटका अप्रतिम आपल्याला बघायला मिळतोय. फिल्डर बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावले होते आणि तिथे बघा चांगली फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला झाली आणि या मुवमेंटला धाबा इथून मात्र धावून काढला जात आहेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. याच ओव्हरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागणार आहेत. टार्गेट सेट करणारे हे षटक आहे. बॉल तयार. राकेश 3 बॉलमध्ये आतापर्यंत त्यानं 8 धावा खर्च केल्यात. 1 विकेट जरूर मिळवली आहे डेथ ओव्हरमध्ये. अजूनही 3 बॉल येणं बाकी आहे. बॉल तयार. राकेश पाटील यावेळीचा हा बॉल तिथे बघा फिल्डर जरूर पाहायला मिळतात. लाईन थोडीशी मी तर म्हणेल मागे खेचली होती आणि फाईन लेगची दिशा बॅटरला निवडायची होती, परंतु तिथे बरोबर क्षेत्ररक्षक होते. ज्या पद्धतीने फिल्डर लावले तशाच प्रकारे गोलंदाजी करत असताना राकेश पाटील आपल्याला बघायला मिळतो. अजूनही त्याच्या स्पेलमधील 2 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 2 बॉलवरती किती धावा जमवल्या जाणार आहेत. प्रेक्षक राजा अजूनही मात्र या स्पर्धेला एन्जॉय करतो. प्रेम आहे प्रेक्षकांचं या स्पर्धेवरती. यावेळेला आउटफील्ड फास्ट आहे. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आणि इथे बघा 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघ जाऊन पोहोचला 65 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आपल्याला बघायला मिळतो. षटकार आला तर 70 पार होतील. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर आहेत. वाह, काय प्रयत्न आपल्याला बघायला मिळाले. जवळजवळ आपल्या टीमसाठी बघा 4 धावा त्या फिल्डरने वाचवल्यात. हवेमध्ये झेपावत असताना खूप चांगला स्टॉप त्याचा बघायला मिळाला. आता धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. या 2 धावा ॲड केल्यानंतर 67 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या आणि आता विजयासाठी 68 धावांचं लक्ष्य आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करणार आहोत. खरं तर सी करवले आणि नितलस सिद्धी करवले यंगस्टार आणि नितलस तेजस यांचा संघ. चला लगेच टॉस साठी या. चला प्लीज याच इनिंग मध्ये टॉस व्हायला हवं. लगेच टॉस साठी या. चला कॅप्टन विनंती आहे टॉस साठी यायचं. नितलस तेजस आणि सिद्धी करवले यंगस्टार. चला कॅप्टन लगेच टॉस साठी या.
चला सिद्धी करवले आणि त्यांच्या विरोधात नितलस संघाचा सामना होणार आहे. दोन संघाचे कॅप्टन आलेत. टॉस केला जाईल. सुनीलजी लंबोर सध्या समालोचक कक्षामध्ये जोडले गेलेत आणि पाहुण्यांना विनंती की आपण टॉससाठी समोर यायचंय. बदनचे मध्ये थेट सरपंच घोषित करतील पाहुण्यांचं नाव ज्यांचे शुभ असेल. टॉस इथे होणार आहे. नाथा पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाणार. नाथा पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. कॉल कोण करणार? सिद्धी करवले टीमचे कर्णधार कॉल करतात. कॉल आहे हेड्स आणि टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार? बघा नितलस टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार? डिसिजन पेंडिंग आहे. जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच कडे आपण जाऊयात. 68 धावांचा इकडे पाठलाग केला जाणार. पाहूया आता या लक्षाचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे हे ऐकण्याकरिता आपण जाणार आहोत. पुन्हा एकदम पीटी सर अर्थातच प्रवीणजी टेंबे सरांकडे आपण जाणार आहोत. थँक्यू सो मच सुनीलजी लंबोर सर. RKCC तोंडरे बॉलिंग ट्रैक पर पहला सत्र समाप्त हुआ जहां पर जीत के लिए 68 रनों की आवश्यकता. आने वाली 30 गेंदों पर शुरुआती बल्लेबाजी रही उत्तरशु टीम. काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी की. अटैकिंग परफॉर्मेंस रहा बल्लेबाज सुशांत के माध्यम से जिन्होंने 3 छक्के 2 चौके मारे. हर्षद ने 3 चौके मारे और प्रशांत में भी 1 चौका 1 छक्का दागा. 3 बल्लेबाजों ने ताबड़तोड़ पारी खेलकर ये बड़ा लक्ष्य यहाँ पर साबित किया है. बड़ा लक्ष्य बनाया और तोंडरे टीम RKCC यानी राधा कृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे के नाम से खेल रही है जो जीत के लिए 68 रनों की आवश्यकता है. 68 चलिए सलामी जोड़ी भेजनी यहाँ पर बल्लेबाजी के लिए. तो चलिए किताबी जंग की यहाँ पर शुरुआत हो गई और सलामी जोड़ी तैयार है. तोंडरे टीम RKCC आकाश प्रतीक एवं जोड़ी आकाश पाटिल प्रतीक पाटिल मैच की शुरुआत करेंगे. थेट सरपंच कानपोली मदन मते साहब हमारे साथ जुड़े. अभी कानपोली प्रीमियर लीग का फाइनल का मैच हुआ जहाँ पर बेस्ट गेंदबाज बेस्ट बल्लेबाज और चैंपियन को 15,000 रुपये देके नवाजा गया. 1.5 महीने बाद वो फाइनल मदन मते साहब की टूर्नामेंट में खेला गया. बहुत बड़ी बात है. उससे पहले हेदुट ने टीम को मौका दिया मदन मते साहब ने कि हेदुट ने टीम भी खेले जो कानपुरी के नज़दीक का गाँव है. और देखिए सबको खुश किया मदन जी मते ने. किसी को नाराज़ नहीं किया. यही तो आयोजक की खासियत होती है कि जो भी आ रहे अपने सब है खिलाड़ी व दर्शक. और दर्शकों के लिए आईवा कैच को भी इनाम है. 200 रुपये का इनाम आखिर तक 200 रुपये का इनाम. कोई भी दर्शक को वो इनाम मिल सकता है अगर कैश लपकने आपको. किसी को नाराज नहीं रखा यहाँ पर. हर कोई खुश है इस प्रतियोगिता को देखकर. तो चलिए मैच की शुरुआत करते हैं. जीत के लिए 68 रनों की आवश्यकता है. सुशांत गेंदबाजी ट्रैक पर जिसने बल्लेबाजी में 3 छक्के 4 चौके मारे. ऐसा बल्लेबाज है सुशांत. वही गेंदबाजी करेंगे इस टीम का ऑलराउंडर अष्टपैलू खिलाड़ू. एक परफेक्ट खिलाड़ी के नाम पर इसे चुना गया. बेहतरीन गेंदबाज है सुशांत उत्तर शिव की ओर से. तो अंपायर का ग्रीन सिग्नल सैंडी पालकर. मेन अंपायर हरी झंडी. प्रोफेशनल अंपायर है सैंडी पालकर और सुधीर पाटिल अंपायरिंग. पहली बॉल लेंथ अच्छी है. पीछे रखा लेंथ को. आकाश को चकमा दिया. पहली गेंद 0. बंटी आकाश पाटिल ये धुरंधर बल्लेबाज है. तोंडरे टीम का हुकुम का इक्का. कई बार विनिंग परफॉर्मेंस इनके बल्ले से हमेशा बढ़िया स्ट्रोक हमने देखे. और पावर प्ले में इनको हमेशा पहले भेजा जाता है क्योंकि पावर प्ले का बल्लेबाज है. टाइमिंग अच्छा है. बल्ले के रेंज में मिड विकेट बाउंड्री के बाहर. आईवा कैच का मौका चंद्रकांत मते को शायद था और 6 रनों के लिए. दिलीप दादा आपको भी मौका था 200 रुपए का लेकिन भाई आयोजक है और छक्का.
के भांजे और निशाना नाम पे लगा सीधा, जहां पे मदन मते साहब का नाम था वहां पर गेंद नाप तोल के 12वां छक्का था पिछला। लाउड अपील है, बल्ले का किनारा लगने की शंका जरूर थी, गेंदबाज को डाउट लग रहा था और अंपायर ने कहा कि नॉट आउट। संदीप पालकर एक बेहतरीन अंपायर के तौर पर है, सुधीर पाटिल नामांकित है और उनके नजरों से बचना मुश्किल होगा। लेकिन पिछला छक्का बैनर हिट मदन मते साहब के बैनर पे और आकाश पाटिल भांजे, मदन मते साहब ने अभी कहा 3 बॉल 6 रन। स्क्वायर कट पॉइंट के ऊपर से फेवरेट शॉट है आकाश पाटिल का, डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डर पहुंचे, फेंकने का प्रयास था लेकिन तब तक यहां से 2 मुकम्मल हुए और 2 के साथ टीम का स्कोर बनता हुआ मात्र 8 रन 4 गेंदों पर। 68 68 रनों का टारगेट है, 60 रनों की ओर दूरी दिल्ली दूर है। लेकिन आने वाली 2 पावर प्ले की जो ओवर है ना, तोंड्रे के लिए बहुत ही महत्वपूर्ण होगी। इसी 2 ओवर में तोंड्रे को काम तमाम करना होगा। लोवो फिल्टर्स को यॉर्कर करने की कोशिश थी, यहां पर ऑन साइड पर खेला ड्राइव और गैप शॉट, बेहतरीन शॉट है ये, क्रैक इन ड्राइव ऑन साइड सीमा पर 4 रनों के लिए। शॉट्स की टेक्निक बहुत ही बढ़िया है बंटी आकाश पाटिल की, इसलिए पावर प्ले में ये खिलाड़ी को भेजा जाता है कि वो टेक्निकल बल्लेबाजी करता है पावर प्ले में। कैप शॉट 4, मिस टाइमिंग रहा, शॉट फाइन लेग तैयार है, पहला विकेट का पतन। आरकेसीसी तोंड्रे को पहला झटका लगा है ओवर की आखिरी गेंद पर। टीम का स्कोर होता हुआ मात्र आखिरी विकेट देख सकते, लास्ट बॉल ऑफ दिस ओवर स्लॉफ्ट करना चाहते थे, शॉट फाइन लेग में फील्डर तैनात थे, हवा में गेंद और फेविकॉल कैच के साथ आकाश पाटिल का खेल समाप्त हुआ है 12 पे 1 आरकेसीसी तोंड्रे। आरकेसीसी तोंड्रे को जीत के लिए 4 ओवर में 56 रनों की आवश्यकता है। तोंड्रे यानी विश्वास पाटिल, रायगढ़ ढाण्या वाघ, मच्छिंद्र पाटिल होंगे हमारे साई चषक के आयोजक हरीश दादा पाटिल, इनका मंडप डेकोरेशन आप देख सकते हैं। तोंड्रे महेश पाटिल होंगे और उनके साथ प्रमोद पाटिल, तोंड्रे क्रिकेट बोर्ड के अध्यक्ष, कई लीजेंड लोग तोंड्रे गांव में। ये जल्दबाजी भाई, अभी तुम्हारा विकेट गया था आकाश का, एक और सफलता प्रीतम, यहाँ पर प्रतीक का खेल समाप्त होता हुआ दूसरा झटका 12 रनों पर। अब जीत के लिए अब तक 56 रन आने वाले 4 ओवर में। का था सबसे तेज गेंदबाजी करते हुए
विक्की भोईर फ्रॉम नवी मुंबई और विवेक शेलार फ्रॉम भिवंडी, ये दो तेज गेंदबाज, और रायगढ़ का हार्दिक पांड्या, विश्वजीत ठाकुर, तेज गेंदबाजों का बोलबाला। लेफ्ट किया हवा में, ऑन साइड में फील्डर है, हाथों में गेंद है, 24 गेंद में 56 चेस करने। तोंडरे टीम की सलामी चोटी आउट हुई, लेकिन अब बबलू यानी कि यहाँ पर सुनीत पाटिल को कमाल करना पड़ेगा। सुनीत पाटिल के साथ बल्लेबाज है कौस्तुभ पाटिल। ये बड़ी जिम्मेदारी दोनों के ऊपर ये रन चेस करने की। आरकेसीसी तोंडरे यानी राधा कृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे टीम जब भी हमारे वल्लभ के सरजमी पे आती है 2 मुकाबले बहुत अच्छी से जीतती है, तीसरे मुकाबले में पीछे हटते, लेकिन आज कानपुली का मैदान है। शॉर्ट पॉइंट पर बीट हुए फील्डर, डीप बैकवर्ड पॉइंट, गली के ऊपर से बॉल बाउंड्री के बाहर, सुनीत के बल्ले से आते हुए रन 4। तनीश गेंदबाजी की मार्ग पर है, चौथी गेंद पे चौका लगाया, और तोंडरे का भविष्य सुनीत पाटिल। अपेक्षा बहुत है इनसे, आज उम्मीदों पे खरा उतरना होगा रन चेस करने के लिए। इस बार लाउड अपील जरूर थी, और तनिष की गेंदबाजी ने प्रभावित किया मुझे, क्योंकि चौका जरूर लगा, बेहतरीन गेंदबाजी है, क्योंकि तनिष ने विकेट भी लिया है पहली बॉल पर, उसके बाद डॉट गेंद डाली, सिंगल, चौका, फिर डॉट, 5 में से 3 बॉल डॉट है, 2 गेंदों पे 5 ही रन आए, मतलब कमाल की गेंदबाजी है। तनिष प्रभावित किया, कुशल गेंदबाजी। 24 गेंद पे 56 चेस करने थे अब, लेकिन 18 गेंदें बचेगी, इसके बाद रनों का अंतर क्या होगा। स्ट्राइक अपने खाते में रखना चाहते हैं सुनीत। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है। पावर प्ले के पहले ओवर में एक छक्का जरूर लगा था, मात्र 12 आए थे, और इस ओवर की बात करें तो टोटल रन आए 6। 2 ओवर में 18 रन हो चुके, अब 18 गेंदें बची और जीत के लिए मात्र अर्धशतक, 50 रनों की आवश्यकता। तोंडरे टीम यानी प्रशांत पाटिल पीपी अंपायर के तौर पर आज इस पैनल में जुड़े। तोंडरे के मुकाबले इसलिए प्रशांत पाटिल हमारे साथ कॉम बॉक्स में थोड़ा आराम फरमा रहे, और अंपायर तौर पर सैंडी पालकर के साथ सुधीर पाटिल कानफोली इस मैच में लीड करते हुए ऑफिशियल अंपायर। 3 ओवर 50, 18 गेंदों पे एक धुरंधर बल्लेबाज बनने के लिए, अच्छी लंबी पारी खेलने के लिए ये बड़ी चुनौती हो सकती है, क्योंकि तोंडरे टीम ने कई बार ये कारनामा किया है। तोंडरे टीम के सुनीत पाटिल पनवेल प्रीमियर लीग में सिलेक्शन हमेशा होता है उनका, और आज ग्रामीण धमाका उन्हें करना होगा। सुनीत पाटिल शायद ये भी भांजे, मामा का लड़का यहाँ पर है। चलिए टाइमर ऑन है। क्या बात है, मतलब मदन मते साहब के मामा के लड़के सुनीत। चलिए, आप मामा भांजे के बहुत रिश्ते निकले यहाँ पे, क्योंकि जो स्कोरिंग कर रहा है ना वो भी भांजा है आकाश शेल के कमेंटेटर का साहब, और यहाँ पे सुनीत पाटिल मदन मते साहब के मामा के लड़के, और जो लाइव टेली में जुड़ चुका है। इतने सारे रिश्ते सैंडी पालकर कॉस्ट कटिंग हो चुके यहाँ पे, नो डाउट। गेंदबाज तैयार। चलिए, बड़ी मछली जाल में कप्तान सुनीत का विकेट मिलने के बाद उत्तर शिव को जीत का रास्ता दिख रहा है, और एक बड़ी सफलता उत्तर शिव के खाते में। का मौसम चल रहा है, लेकिन उसके बावजूद कई लोग हल्दियों से थोड़ी कल्टी मार कर शादी निपटा कर यहाँ पर आए होंगे मैच देखने। कोई सेकंड शिफ्ट से शॉर्ट लिव आया होगा, कोई नाइट कंपनी में जाने की तैयारी भी करके उससे पहले आया होगा।
कई चीजें करके एडजस्टमेंट लोग आते। फुल टॉस गेंद है, प्रीत का बल्ला चला है, आते आते ही आग बबूला होता हुआ और रनों की बारिश की जरूरत है, आता हुआ यह बेहतरीन छक्का। आइए 200 का इनाम है जी, बिल्कुल आइए, आपको मिलेगा। एक हाथ से पकड़े भाई, शायद आपको 300 मिलने चाहिए, लेकिन आप खिलाड़ी है तो डेफिनेटली आपको जरूर पैसे मिलेंगे। छक्का लगाए, जीत के लिए 44 चाहिए और गेंदे बची है मात्र 15 गेंदे। एक एक डॉट गेंद बहुत ही महत्वपूर्ण है उत्तर शिव के लिए। चलिए डॉट गेंदे आई है, 14 गेंदे, 44 शून्य। ये शून्य प्रीत को नाराज कर रहा है। प्रीत का जो अंदाजा था गलत रहा है, उन्हें लगा कि शायद वाइड बॉल होगी, इसलिए वो जगह से खेल रहे थे, बाहर नहीं निकले और ये डॉट बॉल। ट्रैपिंग बॉल गेंदबाज के पास, बैक टू द बॉल, ड्राइव और विकेट कीपर के हाथों से छूट गई। ये जरूर मौका बन सकता था विकेट का। 2 डॉट गेंद लगातार। अरविंद शेठ चौधरी साहेबांचं इथं आगमन झालंय। नितलस ग्रुप ग्रामपंचायतीचे आपण पाहतोय सरपंच आहेत आणि त्यांचं इथं आगमन, उपसरपंच आहेत आणि त्यांचं इथं आगमन देखील झालेलं आहे। त्यांना विनंती आहे की यायचं व्यासपीठावरती। आपलं स्वागत आहे अरविंद शेठ म्हात्रे साहेब या मंचावरती। छक्का मार के ज्यादा मजा नहीं आया, कोई मतलब ही नहीं था क्योंकि 2 गेंदें डॉट आई है। आखिरी बॉल है, 13 गेंदों पे 44 चाहिए जीत के लिए। और एक और तगड़ा स्ट्रोक है भाई, प्रीत बता रहे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। लगातार 2 छक्के, 2 डॉट गेंदें आई और 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। जीत के लिए 13 पे 44 चाहिए थे, अब गेंदे बची है 12, रन चाहिए मात्र 38, 38 रन आने वाली 12 गेंदों पर। कदाचित महागुरु असते तर पाण्यावरती कविता तुम्हाला ऐकायला मिळत असते आणि महागुरूंचे गाणे सध्या ट्रेंडिंग मध्ये आहेत। आगिंगाडीचे गाणे असतील किंवा खेळायला जायचं जायचं खेळायला जायचं कामाला, असे अनेक गाणे त्यांनी गायलं। आणि दशरथ पाटील सर होते आमच्यासोबत पालेश्वरी नाईट मध्ये, तेव्हा जुगलबंदी झाली होती। महागुरु आणि दशरथ दादा सरांची मोठी जुगलबंदी होती। दशरथ सरांनी सांगितलं की महागुरु अंगाई गात आहेत आणि अंगाई म्हटली तर 2-3 मुलं झोपवण्याचं काम ते तो होऊ शकतोय। चला पाणी घेत पिलं जाते आणि 12 चेंडू, संदीप पालकर 38 धाबों की आवश्यकता है। संदीप पालकर इस सीजन का लगभग देखा जाए तो 42वीं टूर्नामेंट वो अंपायरिंग कर रहे हैं, 42। और संदीप पालकर का अभी का जो कोटेशन है, अभी उनकी करंट सीटीसी चल रही है। आकाश शिल्के क्या लगता है आपको? संदीप पाटील सरपंच नितलस यांचे ते आगमन झाले। मी संदीप दादा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं, कारण नितलस संघाची मॅच सुद्धा आहे। नितलस प्रीमियर लीग गाजवली, क्या बात आहे भाई। नितलस प्रीमियर लीग सारखी स्पर्धा मी कुठेच पाहिली नाही। काय पुरस्कर्ते होते नितलस प्रीमियर लीग मध्ये, सर्वात जास्त पुरस्कर्ते आम्ही पाहिले। संदीप पालकर तुम्हाला देखील माहिती असेल, बॅनर तुम्ही बघितला, अपाट नंबर 1 डीजे ती स्पर्धा झाली जिथे आईस्क्रीम कलिंगड अनलिमिटेड होत्या। अनलिमिटेड या गोष्टी कुठेच नसतात, लिंबू सरबत असेल किंवा जेवण अनलिमिटेड, आणि ती स्पर्धा म्हटली तर प्रेक्षकांसाठी सुद्धा नितलस प्रीमियर लीग। चलिए भाई, जीत के लिए 12 गेंदे और 38 की आवश्यकता है, स्पीड अप करना है। थोड़ा सा ड्रीम ब्रेक आपने देखा, तोंडे ड्रीम प्रीत ने 2 छक्के मारे, लेकिन कौस्तुभ पाटिल आपको कुछ करना पड़ेगा। प्लेइंग 11 में जगह मिली है और ये तो भाई आपको साबित करना पड़ेगा आज क्यों आपको जगह मिल रही है प्लेइंग 11 में। फुल टॉस गेंद, घुटना टेका था लेकिन टाइमिंग खराब है। शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वायर लेग पर सिंगल मिलेगा, प्रीत वापस गए, मात्र 1 रन। प्रीत ने 2 छक्के मारे तो उनको रुकना चाहिए। 11 गेंद पे चाहिए 37, जिसका बल्ला चल रहा है और ज्यादा मौका ले तो बेहतर होता है क्रिकेट, यही तो खेल है। लेकिन उत्तर शिव की गेंदबाजी बहुत तगड़ी है। पहले के ओवर में 12 रन दिए सुशांत ने, तनीश ने दूसरे ओवर में 6 दिए और हर्षद ने तीसरे ओवर में 12 दिए। अब प्रशांत गेंदबाजी के लिए आएंगे। 11 गेंदों पे 37 की आवश्यकता है। प्रीत ने 2 छक्के मारे, कहते ट्रेलर ये तो दिखाया उन्होंने, पिक्चर अभी बाकी है। जैसे धुरंधर पिक्चर बॉक्स ऑफिस पे चाहिए, ये तोंडरे का धुरंधर है प्रीत। चलिए बेल्स गिर गई,
बल्लेबाज को निकलना पड़ेगा। रेड अलर्ट और ये बड़ी विकेट मिलते हुई प्रशांत नामक गेंदबाज को। अब गेंदें बची है 10, जीत के लिए 37 रनों की आवश्यकता। प्रीतेश आउट हुए और अब नए बल्लेबाज भी प्रीतेश ही आए। चलिए प्रीतेश अब नए आएंगे, चेहरा अलग है, नाम वही है। तो जीत के लिए 10 गेंद पे चाहिए 37। उम्र थका सकती है, ठोकरें गिरा सकती है और जुनून आपको हरा नहीं सकता। एक और विकेट, लगातार 2 गेंदों पे 2 सफलता। पहला क्लीन बोल्ड तो दूसरा कैच आउट हुआ। प्रीतेश दोनों मैदान से बाहर। अब समीकरण है 9 गेंदे 37 की आवश्यकता। और हमारे बेहतरीन अंपायर कनिष्ठ गेंदबाज है मनोज पवार उत्तर शिव के सबसे बड़ी अंपायर है। मैडी 45 नंबर के जर्सी उसाटने नाइट हो अंबरनाथ में इनकी सबसे ज्यादा अंपायरिंग हमने देखी है। और अंबरनाथ नहीं, रायगढ़ में भी अंपायरिंग करते। प्रशांत आपके साथ भी कई बार की होगी। अनिल टेम्बे हो गए, हमारे सुधीर पाटिल, संडी पालकर, इनके साथ इन्होंने अंपायरिंग की है। मैडी यानी कि मनोज पवार जो उत्तर शिव में खेल रहे, आपका भी हार्दिक स्वागत है। कनिष्ठ गेंदबाज है। अब जीत के लिए 9 गेंदे 37 की आवश्यकता। यस दरम्यान क्रिकेट प्रेमी सावंत पाटील नितलस, सावंत शेट सबसे ग्रेट यावं सावंत शेट यांचं आगमन झालंय। सावंत शेट आले थेट बघा नितलसचा सामने आणि सावंत पाटील यावं। तो चलिए 9 गेंदे और जीत के लिए 37 की आवश्यकता है। ये मुकाबले में छक्के मारने पड़ेंगे आपको। सूरज परफेक्ट यॉर्कर बॉल, बोनस का चौका जरूर मिलेगा लॉन्ग स्टॉप की दिशा में। अंपायर का सिग्नल 22 का बोनस का चौका। अब समीकरण 8 गेंदें बची है और जीत के लिए 33 की आवश्यकता। 8 गेंदें 33 यानी आने वाली 2 गेंदें बहुत ही इंपॉर्टेंट है, जिसमें एक आध बड़ा स्ट्रोक लगा। अगर लगातार 2 लगे फिर भी मुकाबले में आखिरी 6 गेंदों पर आरकेसीसी तोंडरे फाइट कर सकती है। लेकिन उत्तर शिव टीम या मंजी हुई टीम है, ये भी शायद लोहे के चने चबा सकती है। 8 गेंदे 33 की आवश्यकता है। सूरज पाटिल बोनस का चौका जरूर मिला, बिना बल्ले से मिले, लेकिन बल्ले से भी बनाने पड़ेंगे। छिले लॉफ्ट किया हवा में गेंदे, लॉग ऑन स्क्वायर लेग के बीच में मिड विकेट पर सिंगल पूरा किया 2 के लिए भागते हुए और एक खराब एंड पे थ्रो फेंका है 2 मुकम्मल होते हुए। अब 7 गेंदे जीत के लिए 31 चाहिए। 5 छक्के 1 सिंगल 7 गेंदों पर अगर ये बनते तो आज तोंडरे टीम सूरज इतिहास बनेगा। तोंडरे टीम के गेंदबाजों को बड़ी मार लगी। सबसे ज्यादा रन देने वाले अगर गेंदबाज की आप बात करें तो मेरे ख्याल से सुजल पाटिल ने 2 छक्के 1 चौका दिया। उसके बाद आखिरी गेंदबाज राकेश ने भी 1 छक्का दिया और दूसरे गेंदबाज प्रीतेश ने 1 छक्का चौका और पहले ओवर में 3 चौके। चलिए कैच का मौका बनेगा सामने की दिशा में और यह मुश्किल बन रहा है आरकेसीसी तोंडरे के लिए। अब जीत का अंतर बहुत दूर है क्योंकि 6 गेंदों पर 5 छक्के मारने आरकेसीसी राधा कृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे को। डीजे नाना म्हणजे मामा आहेत मदन मते साहेबांचे आणि तोंडरे एकविरा डीजे। क्या बात आहे बघा, पुन्हा एकदा मामा बांजे। तर सरपंच संदीपजी पाटील नितलस आणि सावंत पाटील यांच्यासाठी फटाक्यांची आतिषबाजी बघा। नितलसकर तुमच्यासाठी हा प्रेम आहे। संदीपजी आणि सावंत पाटील साहेब अभिनंदन, तुम्हाला देखील तुमचा संघ खेळणार। आणि खरं अर्थाने हे गाणं एकनाथजी माली साहेबांनी गायलं होतं, मला आठवतं 2022 मध्ये सन्मान्य श्रीकांत शिंदे साहेब खासदार यांच्या माध्यमातून उसाटणेमध्ये मला जेव्हा पहिली लकी ड्रॉ बाईक मिळाली, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा टीव्ही वलपमध्ये मिळाली आणि तिसऱ्यांदा किरवलीमध्ये पुन्हा एकदा बाईक मिळाली आणि चौथ्यांदा वलपमध्ये पुन्हा एकदा फ्रीज मिळाला आणि अशा करत असताना एकदा सायकल देखील मिळाली। त्यामुळे 5 हे पुरस्कार जेव्हा मिळाले तेव्हा लकी समालोचक ती निवड करण्यात आली
आणि मला असं वाटतं की आता एखादी वॉशिंग मशीन किंवा एसी बाकी आहे किंवा एखादी कार ती लवकर लकी ड्रॉला ठेवली ती आपण पटकवू. ते लग्नाच्या अगोदर सगळा आहेर जमा करू साठी सर्व संसार लग्नाच्या आधी जमा करण्याचा प्रयत्न करूया. चला चलिए सैंडी पालकर मुकाबला एक तरफा नजर आ रहा है. 5 गेंद 31 5 छक्के. टोंडरे टीम देखिए टोंडरे टीम तो बैकफुट पे चली गई और आदिनाथ पाटिल की कमी महसूस हुई है. अगर एक गेंदबाज भी इनके पास अच्छा आदिनाथ पाटिल होते और खास करके अजय पाटिल अगर वो 2 गेंदबाज होते ना तो शायद इतना ज्यादा टारगेट नहीं बनता और टोंडरे टीम फाइट कर पाती. चलिए होता है क्रिकेट है भाई, कभी कभी खिलाड़ी नहीं आ पाते, कहीं पे काम ज्यादा होता है क्योंकि नौकरी भी संभालनी पड़ती है, शेड्यूल संभालना पड़ता है, उसके बाद वो टाइम मिलता है. लेकिन चलिए अब टोंडरे टीम बैकफुट पे चल रही है और उत्तर से टीम यानी मनोज पवार की टीम यहाँ पर आगे बढ़ती हुई. 4 बॉल जीत के लिए 31 चाहिए. मदन मते साहब के प्यार की खातिर देखिए हमारे सुनील दादा, संदीप दादा और सावंत शेठ सबसे ग्रेट इथलंच प्रीमियर लीगचे आयोजक यांचे ते आगमन झालंय. चलिए एक और डॉट गेंद और गेंदबाजी के लिए बिल्कुल मनोज पवार गेंदबाजी कर रहे हैं. बिल्कुल इनका जिक्र किया था हमने, बेहतरीन अंपायर और उनके नाम से टीम उत्तर शिव. चला नेक्स्ट मॅच नितलस आणि सिद्धी करवले संघ तयार राहायचं आहे. नेक्स्ट मॅच चलिए भाई डीजे नाना एकविरा डीजे ठोक. मैच का वन साइड हीरो होगा सुशांत. वन साइड हीरो, क्या जबरदस्त बैटिंग की सुशांत ने. और सुशांत ने पहली ओवर में गेंदबाजी की, पहला बैटिंग के लिए उतरे. बल्लेबाजी में सुशांत ने ताबड़तोड़ पारी खेली. देखा जाए तो लगभग 2 छक्के और 3 छक्के मारे और गेंदबाजी में 2 विकेट लिए. और नाम है सुशांत और उनके लिए डीजे ने गाना बजाया वन साइड हीरो हाय. हाँ वन साइड हीरो हाय. 24 रनों की पारी सुशांत. क्लीन बोल्ड. अरे मुकाबला जीत लिया उत्तर शिव टीम ने. अभिनंदन उत्तर शिव टीम. और मुकाबले का वन साइड हीरो होगा नो डाउट ऑलराउंडर परफॉर्मेंस करने वाला खिलाड़ी सुशांत, मॅन ऑफ द मॅच. चला सुशांत यायचा पुरस्कार घेण्यासाठी